भाजपात पक्षप्रवेश करण्याआधी प्रज्ञा सातव यांना एनडीटीव्ही मराठीनं गाठलं तेव्हा नेमकी त्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली पाहूयात। काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव भाजप कार्यालयात पोहोचलेले आहेत। आपण तर पाहता मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। ताई, तुम्ही आज भाजप कार्यालयामध्ये आलेला आहात, कशा पद्धतीने सांगाल, काय सांगाल त्या संदर्भात? तुम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश करत, काय सांगाल त्या संदर्भात? काय आपण तर पाहता चंद्रशेखर बावनकुळे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे, काय सांगाल त्या संदर्भात? ताई, नेमकं नाराजी काय होती? आता एक मोठी बातमी आहे। शिवसेना खासदार संजय राऊत हे पवार यांच्या भेटीला दाखल झालेत। सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आता संजय राऊत हे पोहोचलेले आहेत। मुंबई महापालिका निवडणूक आणि राज्यातील इतर निवडणुकांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे। खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। दरम्यान राज्यातील इतर निवडणुकांबाबत चर्चा होणारच आहे। त्या व्यतिरिक्त राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये समेटासाठी राऊत आता पवार यांच्या भेटीला गेलेत का अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। आणि या दोन्ही नेत्यांमध्ये आता काय नेमकी चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। मुंबई मनपासह इतर निवडणुकांबाबत चर्चा केली जाणार आहे। एकंदरीतच मव्याचं भवितव्य असेल, ठाकरे बंधूंची होणारी युती असेल, या सगळ्या संदर्भात शरद पवार यांच्यासोबत थेट चर्चा केली जाईल। कारण ठाकरे बंधू यांची युती आणि मव्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्यासंदर्भात शरद पवार यांची सकारात्मक भूमिका आहे। मात्र या सगळ्या संदर्भात आज सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, आज संजय राऊत शरद पवार यांची भेट घेत आहेत, नेमकं कारण काय? मुंबई महापालिकेमध्ये आणि इतर महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा यांच्यामध्ये आघाडी व्हावी का या संदर्भातली चर्चा आहे। एका बाजूला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका आहे की जर मुंबईमध्ये योग्य सत्तेचा जागा वाटप मिळाला, योग्य ठिकाणी जागा जर मिळाल्या तर एकत्रित जावं। पण दुसरीकडे मनसे आणि उबाठा हे एकत्रित आल्यामुळे अनेक भागांमध्ये स्पर्धा ही टोकाची लागलेली आहे। अशा परिस्थितीत नेमकं किती जागा पदरात पडतील याविषयी प्रश्नचिन्ह आहे। आणि काँग्रेसला सोबत घ्यावा असा एक मतप्रवाह शरद पवारांचा आहे, तसंच उबाठामध्ये उद्धव ठाकरेंचा देखील आहे। कारण की अल्पसंख्याक समुदायाच्या मतांवर डोळा हा उबाठाचा आहे आणि जर काँग्रेस वेगळं लढतं तर अर्थात त्याचा फटका उबाठाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळेच शरद पवारांच्या मध्यस्थीने संजय राऊत हे दिल्लीमध्ये काँग्रेसची मनधरणी करण्याची शक्यता एक वर्तवली जाते आणि याच माध्यमातून ही भेट महत्वाची मानली जाते। एका बाजूला मनसे सोबत असण्याचं काँग्रेसला मनवण्यात येईल असं म्हटलं जातं, पण काँग्रेसच्या पदरात नेमक्या मुंबईतल्या किती जागा मिळत आहेत आणि त्या कोणत्या मिळतात यावर पुढचं सगळं काही राजकीय भवितव्य अवलंबून असेल आणि महाविकास आघाडी नेमकी एकसंघ राहील की तुटेल हे देखील महत्वाचं आहे। त्या दृष्टिकोनातून आजच्या या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।